माझी बायको पैसे उडवायला चालले, तिला डीमार्टला आवडतं जायला. कॅशियरला घेतले सोबत. एव्हरीवन, हाय एव्हरीवन, बघा बॅगा घेतलं तुम्ही. तर आज पहिला मोठा युट्यूबचा ब्लॉग शूट करायला लागलोय आणि आम्ही चाललो शॉपिंगसाठी डीमार्टला. शॉपिंग लिस्ट काढली आहे, बघूया लिस्ट नुसार काय काय येतं की एक्स्ट्रा काय काय सामान येणार आहे. नाही, माझी बायको पैसे उडवायला चालले, तिला डीमार्टला आवडतं जायला. कॅशियरला घेतले सोबत. बॅग लेट्स सी काय काय आणतो. काळजी. फायनली वी रीच डीमार्ट आणि आपल्याला माहिती आहे इथं ते आम्हाला की मरणाची गर्दी असणार आहे आज. आणि ही जी लाईन बघता ना तुम्ही, कशासाठी माहिती आहे का? आपले पिशव्या सबमिट करायला किंवा काही सामान सबमिट करायला आणि ते बॅगमध्ये टाकून देतात ना पाऊचमध्ये, त्याच्यासाठी ही एवढी लाईन. अर्धा तास थांबली आहे मी या लाईनमध्ये. भयंकर मोठी लाईन आहे. संडेच्या दिवशी जायचं का नाही हा विचार करायला लागेल डीमार्टला. आणि हा बघा कसं थांबला इथे, म्हणजे वाट बघत बिचारा उभारले, अर्धा तास झालं. थोडंफार सामान घेतलं आहे त्यांनी. आणि हे बघा गर्दी, प्रत्येक सेक्शनला गर्दी आहे नुसतं, प्रत्येक सेक्शनला. म्हणजे लिटरली ट्रॉलीसुद्धा मागे पुढे करताना झटकत होत्या एकमेकांना. अरे पहिल्यांदाच शूट करायला तेव्हा थोडं नर्वस होतो, पण ठीक आहे केलं शूट. आणि हे आता थांबलेत ना, हे कशासाठी थांबलेत माहिती आहे का? वजन करून, म्हणजे सुट्टा जो माल असतो तो वजन करून त्याला बारकोड लावण्यासाठी एवढी गर्दी. हा सगळ्यांचा फेवरेट सेक्शन आहे खाण्याचा. कुरकुरे किंवा बाकीचं काय खाणं असेल ना, स्वीट्स होते हे सगळं. आणि आमच्यात मेन म्हणजे भाजलेले शेंगदाणे लागतात भूक लागली की खायला, तेवढ्यासाठी ते घेतले 2-2 पाकिट. हा कॅडबरी सेक्शन, मी नाही घेतली कॅडबरी, ठीक आहे नेक्स्ट टाईम. आणि सगळ्यात आवडता लहान मुलांचा सेक्शन हा आहे मॅगीचा. इथं सुद्धा गर्दी होती. हा एक फ्लॉवरपॉट आवडलेला मला, तो घेतला आम्ही. आणि ही बघा आता ही बिलिंगसाठी गर्दी आहे. म्हणजे यार बघल तिकडे गर्दी. आणि 1000चं घ्यायचं म्हणून गेलेलं सामान जवळजवळ 3000चं बिल करून आम्ही आलो आहे. आणि हा आमचा वैतागलेला कॅशियर, तर बस झालेलं लाईनीत उभं राहून. कसेबसे तिथून बाहेर पडलो आम्ही. आणि हे डोंबिवलीच्या इथे ना डीमार्टला त्यांनी पिझ्झा सुरू आहे त्यांच्या इथं. आणि चांगले पिझ्झा मिळतात, 100पासून काहीतरी स्टार्ट आहे, 150पर्यंत आहेत. लोक भरपूर एन्जॉय करतात तिथं आणि ठीक आहेत, म्हणजे चवीला पण चांगले आहेत. असा होता दिवस. थँक्यू.